पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। विनंती केली होती जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर सातारा कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। सहकार विभागाने पहिली यादी घोषित सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार। सर, गेल्या वेळेला काही अडचणी शेतकऱ्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या होत्या, त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे आणि विशेषतः मृत शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा पण समावेश याच्यामध्ये आहे। एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्यापूर्वीपासूनच तसं बँकेला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा होईल। सर, 13,000 शेतकऱ्यांच्या त्रुटी त्यांच्या अकाउंटमध्ये काढण्यात आलेल्या होत्या, त्यांच्या संदर्भातली प्रोसिजर कशा पद्धतीनं सुरू आहे? काय त्रुटी काय ती बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतील तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना। हा, इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे। किती दिवस लागतील याची लिमिट सांगता येते, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही। सर, एक संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की या शेतकरी कर्जमाफीची काही लिमिट आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात काम नाही झालं तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही अशी त्याला नाही, शेवट आमचा माणूस संपेपर्यंत देणार। सर, कशा टप्प्यामध्ये हे कर्जमाफी होणार आहे? कशा टप्प्यामध्ये? म्हणजे सरांनी सांगितलं की 6-22 आकडेवारी सांगितलं मागल्या वेळेस आपले 22 लाख 20,60,000 32 लाख हां 32 लाखामधले 17 लाखाची पहिली यादी केली। हां, उरलेले 13 लाख आपण DCC बँका आणि कमर्शियल बँकांकडे पाठवलं। त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन होऊन जसजसे येतील तसतसे आपण त्यांनाही लाभ देणार आहोत। 17 लाखपैकी आजपर्यंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 12,80,000 लोकांचं KYC व्हेरिफिकेशन झालेलं आहे। त्यामुळे आता 6.5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी आपण पैसे त्यांच्या अकाउंटला वर्ग करू आणि संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे। जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मयत शेतकरी आहेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी घेण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत। महसूल, कृषी आणि सहकार विभाग एकत्र ड्राईव्ह घेणार आहोत। आता दुपारी 3 वाजता महसूल मंत्र्यांकडे देखील या संबंधाने मीटिंग आहे, ॲग्री स्टॅकसाठी देखील मीटिंग आहे। जवळजवळ 2,30,000 शेतकऱ्यांचे जे ॲग्री स्टॅक नाही आहे त्याचा सुद्धा आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेणार आहोत आणि ॲग्री स्टॅक देखील करून घेणार आहोत आणि शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही शेतकरी कर्जमाफीची योजना चालू राहणार आहे। त्यामुळे यासाठी 1 महिना 2 महिना अशी कोणतीही मुदत नाही असं शेतकऱ्यांनी कृपया करून गैरसमज करून घेऊ नये एवढं आम्ही सहकार विभागाच्या वतीने आवाहन करतो। ओके। सर, एक चर्चा एक आहे की अभिमन्यू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्याला जे कर्ज आहे नियमांची पायमल्ली करत हे देण्यात आले। मला आपल्याला विनंती करायची आहे की नियमाची पायमल्ली नाही। त्या कारखान्याला आपण पहिलेही कर्ज दिलं होतं, त्यांचं काही दुसऱ्या कारखान्याचं कर्ज होतं, लातूरच्या जिल्हा बँकेचं आणि धाराशिव बँकेचं, किंवा त्याचे सगळ्या NOC घेण्यापेक्षा 18 कोटीची मला गरज आहे आणि माझं लोन एकाच ठिकाणी NCDकडे होतं आहे। त्याच्यामुळे त्यांना आम्ही 19 कोटी रुपये काल मंजूर केलेले आहेत। का केले तर तो भूकंपग्रस्त भागातला कारखाना आहे, मराठवाड्यातला आहे, दुसरी काहीतरी इंडस्ट्री येत नाही, रिकव्हरी चांगला आहे। एखादा माणूस पुढे जर करत असेल तर त्याला मदत करणं कॅबिनेटचा निर्णय आहे। आम्हाला जे शिफारस करायची ते जे बसतात ते आम्ही त्यांना सांगितलं कॅबिनेट देऊ शकतात, कॅबिनेटने घेतलेला निर्णय। वित्त विभागाचा विरोध होता अशा बातम्या आलेल्या आहेत, यात काय तथ्य आहे? त्याची मला माहिती काही कारण नाही त्यांच्या विरोध जायचं। एखाद्या कारखान्याच्या बाबतीत नियमांची पायमल्ली करून कुठेतरी मदत केली जाते, कारण सौभाग्य परिस्थिती तिथली गंभीर आहे। अशाच पद्धतीने महाराष्ट्रातले इतर 6 ते 7 कारखाने आहेत, ते आजारी कारखाने आहेत, त्यामध्ये पुनर्जीवन मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रस्ताव आपल्याकडे पडवण्यात अशी माहिती मिळते। त्याच्या बाबतीत आपण काय निर्णय? नाही, जिथं कारखान्याला मदत करण्याची गरज होती NCDCसाठी त्या लोकांनी कर्ज मागितलं होतं। NCDCचं कर्ज घेत असताना पहिल्या सुरू एक सांगतो तुम्हाला की हे काही तुमच्या पगारासाठी पैसे देत नाही किंवा ऊसाचं बिल देण्यासाठी नाही। NCDCकडे कर्ज मागणाऱ्याने कारखान्याचं एक्सपान्शन करायचे आहे, मिल दुसरी टाकायची आहे,
किंवा कोजन करायची आहे तुम्हाला किंवा CBG टाकायची आहे, नवीन प्रोजेक्ट करायचा असेल, मशीन टाकायचं असेल तर पैसे देतो. आणि मग बाकीच्या जे लोकांनी मागणी त्याने केली तर त्यांच्या असे आमच्या निदर्शनास आले की ऊसाचं पेमेंट राहिलं आम्हाला किंवा कर्मचाऱ्याचे पगार राहिल्यात, त्याच्यासाठी आपण पैसे देत नाही, म्हणून ते पात्र नाही. कुणाला टाळायचं काही कारण नाही. तुम्ही म्हणलात की तुम्ही सगळे पक्षाच्याच लोकांना दिलात, तुमचा प्रश्न होता. आता उदाहरण माहिती आहे मला, माझ्या जिल्हा लातूरमध्ये काँग्रेसचा कारखाना आहे, मारुती महाराज कारखाना आहे. त्याला गरज होती, कारण तोच त्याच तालुक्यात आहे. त्या तालुक्यात दुसरं काही काम सोर्स नाही आहे, MIDC नाही आहे, म्हणून त्या मारुती महाराज कारखान्याला देखील त्या ठिकाणी आपल्या NCDCचं कर्ज दिलं त्यांना. हां, कधी तो आमच्या त्या अभिमन्यूचा आहे का माझा आहे, काँग्रेसचा आहे. आपण असं आवड निवड करत नाही. NCDC कडून आलेले जे पैसे आहेत त्याचा कुठेतरी दुसरीकडे वापर केला अशा काही कारखान्यांच्या तक्रारी आल्या, म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीनं अहवाल दिला आणि ताशेरे देखील उरलेले. ते अहवाल NCDCने तपासणी केली होती, काही लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही देखील ते सूचना केल्या आणि मग त्याच्या प्रमाणात दुरुस्ती करून दिले, पाठवून शासनाकडे, ती पाठवून दिली आम्ही शासनाकडे. सर, एक सवाल हिंदी में, राजनीतिक सवाल है. आपकी के पार्टी के जालना के एक पदाधिकारी हैं, उन्होंने चुनाव आयोग को पत्र लिखा है और कहा है कि पार्टी के प्रदेश के मुखिया सुनील तटकरे, उनका चुनाव अवैध तरीके से हुआ है, नियमों का उल्लंघन हुआ है, उन्होंने खुद को अपने आप को चुन लिया है, तो उसको उन्हें चैलेंज किया है. क्या पार्टी में अंदरूनी नहीं, हमारे पार्टी में अंदरूनी कुछ भी नहीं है, सब मजबूती से काम कर रहे हैं, एक साथ रहने वाले हैं. उपमुख्य व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवणे आपला हा हेतू होता आणि शेतकरी बांधवांसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती सांगितली. काल झालेल्या मंगळवारीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होती. शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते ते सर्व प्रश्न त्यामध्ये मांडण्यात आले आणि त्यावरती सोल्युशन होतं, ते सोल्युशन सुद्धा घेण्यात आलेलं आहे. जे शेतकरी बांधवांच्या यामध्ये नाव समाविष्ट होऊ शकले नव्हते ते शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत आणले गेलेले आहे. अजून काही शेतकरी असे असतील की त्यांचे नाव समाविष्ट होत नाहीये, ते त्यांचे कागदपत्र सादर करून त्यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये आणू शकणार आहे आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. सोबत एक प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे की शेतकरी बांधव, जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत, ज्यांनी कर्जमाफी रेग्युलर भरलेली आहे, त्यांना 50,000चं अनुदान देण्यात येत होतं. परंतु शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की 50,000चं अनुदान आम्हाला खूप कमी होत आहे, ते 2 लाखांपर्यंत द्यावं. यासाठी एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी वरची रक्कम असणार आहे, म्हणजे 50,000चं तुमचं अनुदान आहे, त्यानंतर वरची रक्कम सुद्धा तुमच्या खात्यामध्ये त्वरित टाकण्यात येणार आहे. त्यावरती निर्णय सध्या सुरू आहे. सोबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे की सोमवार ते मंगळवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटावाला सुरुवात होणार आहे. सध्या सांगण्यात येत असं होतं की 15 ऑगस्टला हे जाहीर केलं जाईल. खरं तर 15 ऑगस्टला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे, परंतु एका टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला जमत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. या कारणाने त्यांनी सोमवार आणि मंगळवारचे सुद्धा नाव सांगितलेलं आहे. परंतु 15 ऑगस्टला प्रत्येक शेतकरी बांधवांचे, म्हणजे बहुतांश शेतकरी बांधव असे असतील की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील. सोबत नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा ही मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये सुद्धा करण्यात आलेली होती. शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण शेतकरी बांधव खूप दिवसापासून वाट बघत आहे की नमो शेतकरीचा आमचा हप्ता अजूनही जमा होत नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय आहे? तर त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे, परंतु त्यांनी तारीख जाहीर केलेली नव्हती. तर 15 ऑगस्टला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पैसे वाटपाची जी प्रक्रिया तिला देखील सुरुवात होणार आहे. सदर याची घोषणा केलेली नसून परंतु जाहीर करण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना 15 ऑगस्ट पूर्वीच हे पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. पण 15 ऑगस्ट हा सण भारतासाठी आणि स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जातो. या कारणाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याच दिवशी पैसे वाटप केले जावं, त्यांच्यासाठी एक गिफ्ट जाहीर व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे.